तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। देशात होणार जातनिहाय जनगणना। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय। पुढील जनगणनेत पारदर्शक पद्धतीने पार पाडणार संपूर्ण प्रक्रिया। डिजिटल माध्यमातून होणार जनगणना। मोदी सरकारचा मोठा निर्णय। उद्यापासून 15 बँका बंद होणार। तुमच्या पैशांचे काय होईल? जर तुमचेही गावातील बँकेत बँक खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण देशातील अनेक ग्रामीण बँका 1 मे पासून बंद होत आहेत। पंतप्रधान खरीप पीक विम्याचे 3265 कोटी रुपये मंजूर। कृषी विभागाची माहिती। 2546 कोटींचे वाटप झाले। सर्वाधिक 1404 कोटी रुपये लातूर विभागात, तर अमरावती दुसऱ्या क्रमांकावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधून केली विधिवत पूजा। मुख्यमंत्री झाल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी ते वर्षा बंगल्यावर राहायला गेले। भाव मिळत नसल्याने कापसाच्या लागवड क्षेत्रात यंदा घट होणार। 7,49,000 हेक्टरवर यंदा खरीपाची लागवड। शेतकऱ्यांनाच लावला चुना। सरकारी खर्चात बचत करून शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई देणारी सुधारित पीक विमा योजना म्हणजे सरकारने शेतकऱ्यांना चुना लावण्याचा प्रकार म्हणावा लागेल। नाशिक जिल्ह्यात सेवा न देणाऱ्या 1000 सेवा केंद्रांचे परवाने रद्द। जिल्हा प्रशासनाचा निर्णय। सेवा केंद्रांसाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव सादर। उजनीतील पाणीसाठा उणे 15% शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष। उजनी धरण सध्या उणे 15% आले असून धरणात सध्या 55.79 TMC पाणी आहे। धरण उणे 25% पोहोचल्यावर कालव्यातून पाणी सोडता येत नाही। जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा। राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा। हे आम्ही राबवलेल्या मोहिमेचे यश। देशात सध्या गरिबी आणि श्रीमंतांचे 2 प्रवाह। व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी प्रक्रिया बदलणार। बहुतांश क्षेत्रांचा मंदवला कर्ज पुरवठा। शेती क्षेत्राच्या कर्ज पुरवठ्यात केवळ 10.4% वाढ। सरकारी अनुदान 12 मे पूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करा, शासनाचा आदेश। राज्यात कृषीसह सर्व विभागांकडून वैयक्तिक लाभांच्या विविध योजनांमधून देय असलेला निधी 12 मे पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावा, असे आदेश शासनाने दिले आहेत। पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर। कोरोनामुळे झाला नव्हता निर्णय। जातनिहाय नोंदणीच्या निर्णयानंतर होणार आणखीन एक महत्त्वाचे पाऊल। शेतकऱ्यांनो, घरचे बियाणे वापरा। खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे आवाहन। शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाचे वेध लागलेत। मेच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात नवीन बियाणे, औषधे व खते दाखल होण्यास प्रारंभ होईल। खर्चातील बचत साधण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही घरातील बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे। ऊसाच्या FRPत 150 रुपयांची वाढ। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। शेतकऱ्यांना 9.5% उतार्याप्रमाणे म्हणजे 329 रुपये FRP द्यावी, असाही निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला। जुनी पीक विमा योजना पूर्ववत करा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी। शासनाच्या नवीन पीक विमा निर्णयाचा काँग्रेसने निषेध केला असून जुनी 1 रुपयात मिळणारी योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। साहेब अजितदादांसमवेत चलाच। आमदारांच्या आग्रही भूमिकेनंतर शरद पवार यांनी घेतली वरिष्ठ नेत्यांची बैठक। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांनीही अजित पवार यांच्या समवेत जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे। शरद पवार यांनी मोजक्या विश्वासू नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत काही आमदारांनी आता अजित पवार यांच्या समवेत गेले पाहिजे असे स्पष्ट मत मांडले आहे। नाफेड NCCF कांदा खरेदीची चौकशी करून कारवाई करा, गणवटे यांची मागणी। नाफेड व NCCFच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेली कांदा खरेदी योजना भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकली आहे, असा गंभीर आरोप अनिल धनवट यांनी केला आहे। अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम। पुरावे सादर न करणाऱ्यांचे रेशन कार्ड आता रद्द केले जाणार। 4.5 लाख माकडांना सोडले नैसर्गिक अधिवासात। राज्यातील शेतकऱ्यांना माकडांच्या वावरामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी समाधानगिरी गेल्या 30 वर्षांपासून माकडांना पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडत आहेत।
वेटिंग तिकिटावर आता रेल्वे प्रवास करता येणार नाही. देशात आजपासून 4 मोठे बदल होणार. धनंजय मुंडेंनंतर महायुतीला आणखीन एक धक्का. कोटींच्या घोटाळ्यात विखे अडकणार. धनंजय मुंडेंनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर 9 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप. शेतकऱ्यांच्या मदत कर्जाचा गैरवापर आणि कारखान्यातील अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. पीडीसी बँकेतर्फे शेतकऱ्यांना होणार 50 कोटींचे कर्ज वाटप. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माऊली दाभाडे यांची माहिती. पंतप्रधान तणावात, देशावर मोठे संकट, युद्धाचे सावट, भेंडवळची भविष्यवाणी. 350 वर्षांची परंपरा जपत भेंडवळ भाकितात. देशावर मोठं संकट, पीक आणि पावसातील अनिश्चितता. पंतप्रधान तणावात आणि पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याचे संकेत वर्तवण्यात आले आहेत. भारतीय हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंद. भारताच्या हालचालींनी पाकिस्तानला टेन्शन. सार्वजनिक कार्यक्रमापासून 2 हात दूर असलेले धनंजय मुंडे पुन्हा ऍक्टिव्ह. परळीत महाराष्ट्र दिनी केले ध्वजवंदन. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे हे प्रकृती अस्वस्थ असल्याने सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत नव्हते. मराठवाडा दुष्काळमुक्तीच्या वल्गना कागदावरच. कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाण्याला कायदेशीर अडथळा. मराठवाड्यामध्ये 35 TMC पाणी वळवण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम. 10वी 12वीचा निकाल 13 मेच्या आतच. 6 ते 7 मे दरम्यान 12वीचा आणि 10 ते 13 मे दरम्यान 10वीचा निकाल जाहीर होणार. केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या खंडणीखोरांचे साम्राज्य. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीवर जोरदार प्रहार. एकेकाळी राज्यात अंडरवर्ल्डचं राज्य होतं, त्याचा बऱ्यापैकी बिमोड झालाय. आता खंडणीखोरांनी ताबा घेतलाय. त्याला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांना व्यक्तिशः लक्ष घालावे लागेल. मे महिन्यात उन्हाचा चटका कायम राहणार. महाराष्ट्रात उष्ण लाटांची शक्यता. सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहणार. पुन्हा शिवाजीराजे भोसले. महाराष्ट्र दिनी खास घोषणा. महाराष्ट्राला जागा करण्यासाठी महाराज येत आहेत. लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा सिनेमॅटिक प्रवास घेऊन येत आहेत. पुन्हा शिवाजीराजे भोसले. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. पिवळ्या सोन्याला भाव कमी. शेतकऱ्यांची चिंता वाढली. 12,000 रुपयांवर मानावे लागते समाधान. भाववाढीची प्रतीक्षा. शेतकरी काबाड कष्ट करणारा वर्ग आहे. कुटुंबाचा गाडा चालावा म्हणून रात्रंदिवस मेहनत करून उसनवारी करत हळदीची लागवड करतो. परंतु बिटा त्रुटी काढून अल्प भावात तो विकला जातो. आता हापूस आंब्याची वाहतूक होणार एअर कंडिशनर गाडीतून. काय आहे सिंधू रत्न समृद्ध योजना? बागायतदार किंवा व्यावसायिक हापूस आंबा विक्रीसाठी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाठवत असतात. याच कालावधीत प्रचंड उष्मा असल्यामुळे अनेक वेळा दूरवर वाहतूक करताना हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांनो कामं उरकून घ्या. मनोज जरांगेंची मोठी घोषणा. 29 ऑगस्टला मुंबईला जायचंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा. बार्शी तालुक्यात गाळमुक्त धरण. गाळयुक्त शिवार योजनेतून 7 कोटी 40 लाख अनुदान. बार्शी तालुक्यातील 34 जलसाठ्यांमधील 34,16,000 घनमीटर काढलेल्या गाळाचे 2,701 गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांना 7 कोटी 40 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून ग्रामपंचायतीमार्फत या अनुदानाचे वाटप होणार आहे. साठवणूक केलेल्या हरभऱ्याला नाममात्र भाव. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. उत्पादनात घट आल्याने उत्पादक चिंतेत. बाजारात विकण्याऐवजी साठवणुकीवर भर. शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शेतकऱ्यांनी ताकद दाखवली. मंत्री चंद्रकांत पाटलांना घेरलं. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या आंदोलक शेतकरी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच खडाजंगी झाली. संतप्त शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.